राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रेणापूर शहर कडकडीत बंद। रेणापूर नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाला अवघे 12 तास शिल्लक असताना निवडणूक प्रक्रियेला अचानक स्थगिती देण्याचा निर्णय घेतला। अनाकलनीय व धक्कादायक आहे। निवडणूक आयोगाची ही कृती जनतेच्या मतदान अधिकारावर गदा आणणारी असून ती लोकशाही विरोधी आहे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व्यक्त करून बुधवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रेणापूरची बाजारपेठ बंद ठेवून आयोगाच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला। या बंदला व्यापारी व सर्वच व्यावसायिकांनी आपले सर्वच व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्तपणे 100% प्रतिसाद दिला। त्यामुळे बुधवारी रेणापूर व पिंपळफाटा येथील सर्व हॉटेल, किराणा दुकान, धाबे, पानटपऱ्या व इतर सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली होती। यावेळी कार्यकर्त्यांकडून निवडणूक आयोगाचे करायचं काय, खाली मुंडकं वरी पाय, निवडणूक आयोगाचा निषेध असो, भाजप सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, भाजपाचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार रेणापूर शहराच्या वतीने बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बालाजी कदम, मुर्तका सय्यद, संजय करडे, ओमप्रकाश वाघमारे, विजयकुमार राठोड, मुज्जू शेख, निजामुद्दीन बागवान, विपुल तापघाले यांच्यासह कार्यकर्ते बंदचे आवाहन करत बाजारपेठेत फिरले। राजमंत्री न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर।